normal melting point. Normal melting point is defined as the melting point of substance at one standard atmosphere pressure is called normal melting point. For example, normal melting point of water is 0 degree Celsius. Just 2 marks ला definition येऊ शकते. Okay. Next घ्या normal boiling. नॉर्मल फॉर एक्झाम्पल सांगू का त्याचं परत. नॉर्मल मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट घ्या नॉर्मल बॉइलिंग पॉईंट. द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट इज डिफाइंड ॲज a substance as one standard atmosphere pressure it's called normal boiling point. For example normal boiling point of water किती असतो 100 नियर अबाउट 99.99 लिहिलं तरी. नेक्स्ट डिस्टिंग्विश लिहायला लावलं होतं मी तुम्हाला होमवर्कला. सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू वेपर. आठवलं मला 2 मार्क्सला मिनिमम 4 पॉईंट तरी पाहिजे सांगितलं होतं राईट. अँड अजून एक दिला होता पॉईंट बॉइलिंग ऑफ वॉटर अँड इव्हॅपोरेशन ऑफ लिक्विड. सेम घ्या. डिस्टिंग्विश बिटवीन इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही परत लिहा. मी परत सांगते सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू वेपर. हे तुम्ही होमवर्कला दिलं आहे घरी लिहा. आता इथे घ्या डिस्टिंग्विश बिटवीन बॉइलिंग ऑफ लिक्विड अँड इव्हॅपोरेशन ऑफ लिक्विड. बॉइलिंग पॉईंटमध्ये फर्स्ट पॉईंट boiling of liquid take place at boiling point which is fixed for given pressure for a given liquid. Evaporation मध्ये घ्या फर्स्ट पॉइंट. evaporation of liquid can take place at any temperature.
त्याचं फिक्स असतं. इकडे काय कुठल्याही टेम्परेचरला, ॲट एनी टेम्परेचर. सेकंड पॉईंट, बॉइलिंगमध्ये इट ऑकर्स थ्रूआउट द लिक्विड. अँड देन इव्हॅपोरेशन ऑकर्स करायचं फक्त सरफेस. ओके, इव्हॅपोरेशनमध्ये घ्या, इट ऑकर्स ओनली ॲट surface of liquid. बॉइलिंगमध्ये घ्या, हा बॉइलिंगमध्ये the process does not depend on area of liquid surface exposed. ओके, आणि तिकडे काय असणार आहे, तो सरफेसवर डिपेंड असणार आहे. तर ऑब्वियसली त्याचं काय असणार आहे, सरफेसवर डिपेंड असल्यावर ऑकर्स जर सरफेसवर आहे तर डिपेंड पण असणारच आहे ना सरफेसवर. थर्ड पॉईंट घ्या, इव्हॅपोरेशनमध्ये द प्रोसेस डिपेंड्स अपॉन area of a liquid surface exposed. Higher the exposed surface area, higher the rate of evaporation. जेवढा सरफेस एक्सपोज असणार आहे ऑब्वियसली तेवढं इव्हॅपोरेटेड पण कसं असणार आहे, जास्त, हायर. ओके, काय चालू आहे तुमच्या दोघांचं, लिहत का नाही आहे? सेकंड लास्ट, बुकमध्ये आहे म्हणून लिहायचंच नाही, बुक क्लोज करा पहिले. घरी इथून गेल्यापासून हवं तर उद्या 7:30 बघत बसा बुक. नेक्स्ट पॉईंट, बॉइलिंगमध्ये source of energy is needed. इकडे इव्हॅपोरेशनमध्ये एनर्जी इज टेकन फ्रॉम सराउंडिंग. नेक्स्ट पॉइंट, बॉइलिंग पॉइंट डज नॉट reduce of temperature liquid. and evaporation मध्ये boiling point does not reduce temperature of a liquid. झालं, evaporation मध्ये घ्या. when evaporation take place temperature of liquid decreases. Okay, boiling मध्ये घ्या, during boiling process bubbles are form in liquid. आपल्याला बॉईल व्हायला असे बुडबुडे दिसतात ना, बबल्स फॉर्म इन लिक्विड. इव्हॅपोरेशनमध्ये दिसतात का तसे? नाही. इव्हॅपोरेशनमध्ये काय, ड्युरिंग इव्हॅपोरेशन नो बबल्स फॉर्म इन लिक्विड.
ओके. नेक्स्ट हे न्यूमेरिकल झालं आहे का चेक करा बरं. स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन इज 2.26 इंटू 10⁻⁶. नाही झालं आहे. ओके घ्या. स्पेसिफिक लॅटंट हीट, specific latent heat of vaporization of water is 2.26 into 10⁻⁶, sorry, +6 joule per kg. Calculate the energy needed to change 5 gram of water into steam at 100 degrees Celsius. ओके. काय काय दिलेलं त्यांनी. लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन, इट मीन्स एल दिलेला आहे 2.26 इंटू 10⁻⁶. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, मास दिलेला आहे किती, 5 ग्राम. तो किलोग्राममध्ये करताना काय करावं लागेल, 5 इंटू 10⁻⁻³ kg. ओके. अजून त्यांनी काय सांगितलं आहे, फर्स्ट इन टेक प्लेस द नो टेम्परेचर चेंजेस ऑकर्स, हीट रिक्वायर कन्वर्ट वॉटर इंटू स्टीम. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, हीट रिक्वायर, काय फॉर्म्युला, Q इज इक्वल टू ml, जस्ट मल्टिप्लिकेशन. हीट रिक्वायर, सो L इंटू M. करा मल्टिप्लिकेशन. 2.26 इंटू 10⁻⁶ इंटू 5 इंटू 10⁻⁻3. राईट 11,300 in joule and then digit shift केल्यावर 1.1 into 10⁻⁴. ओके. दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं. राईट 11.3. आन्सर का इंटू 10⁻⁴ काय येतं आहे, पॉवर 3. 11,400 ॲज इट इज असं. हां, पॉईंट डिजिट चुकतं आहे काहीतरी. इंटू 10⁻⁻⁴. नेक्स्ट घ्या, सॉरी +4. 1.1 इंटू 10⁻⁴ जूल. Next, second numerical. Calculate the amount of heat energy. Calculate the amount of heat energy to be supplied. Convert 2 kg of ice, 2 kg of ice at 0 degrees Celsius. At 0 degree Celsius. Completely into water
completely into water at 0 degree Celsius. At 0 degree Celsius. If latent heat of fusion, 80 calorie per kg. 80 कॅलरी पर ग्राम. काय कॅल्क्युलेट करायचे परत इथे? सेम हीट रिक्वायर म्हणजे क्यूज, सेम फॉर्म्युला M×L. फक्त याचं ग्राममध्ये करून घ्या. 2 × 10⁻³ सो 2 × 10⁻³ × 80. किती आला आन्सर? जस्ट मल्टिप्लिकेशन. 80 × 2 160, राईट. 160 × 10⁻³ अँड 10⁻³ आलं म्हणजे किलो कॅलरी. ॲज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल किंवा 160 किलो कॅलरी केलं तरी चालेल. झालं? आन्सर नाही. 2 × 80 160 and into 10⁻³ मल्टिप्लिकेशन चुकलं. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका. हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर. ओके, हीट ट्रान्सफर देर आर 3 टाइप्स. कुठले कुठले सांगितले होते मी? कंडक्शन, कन्व्हेन्शन अँड रॅडिएशन. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या मग कंडक्शन. फर्स्ट आहे कंडक्शन, मोस्ट इम्पॉर्टंट. कंडक्शन इज डिफाइंड ॲज इट इज अ प्रोसेस. It is a process. Conduction is defined as it is a process by which heat is flow from the hot end to the cold end. Hot end to the cold end of solid body. Without any actual migration. कंडक्शन म्हणजे काय? हॉटकडून कोल्डकडे काय करतात? पार्टिकल्स स्वतः ट्रान्सफर होत नाही, ते काय ट्रान्सफर करतात? एनर्जी. सो हॉट एंडकडून कोल्ड एंडकडे जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात मग? कंडक्शन. आणि इथे काय सांगितलं आहे? विदाऊट मायग्रेशन. फॉर एक्झाम्पल याचं बेस्ट सांगते. सपोज फर्स्ट बेंचच्या मुलाला लास्ट बेंचच्या मुलाला काहीतरी द्यायचं आहे, तर तो डायरेक्ट न उठता काय करेल? याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून याच्याकडे पास करेल, देन लास्टला जाईल. म्हणजेच काय? विदाऊट मायग्रेशन. विथ मायग्रेशन म्हणजे काय? तो स्वतः उठून तिकडे जाईल, राईट. आणि अजून एक सेम ॲज इट इज तो थ्रो पण करेल, फेकू पण शकतो. विथ मायग्रेशन, विदाऊट मायग्रेशन, असं एक जनरली एक्झाम्पल सांगते, म्हणजे रॅडिएशन.
ओके. विदाऊट मायग्रेशन हॉटकडून कोल्डकडे जे एनर्जी पार्टिकल काय करतात, ट्रान्सफर करतात. सो त्याला काय म्हणतात मग, कंडक्शन. छोटीशी डायग्राम काढून घ्या ही. झाली. त्याच्यामध्ये सब पॉईंट घ्या. कंडिशन्स ऑफ कंडिशन्स फॉर कंडक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन, कंडिशन फॉर कंडक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन, द टू पॉइंट शुड बी ॲट डिफरंट टेम्परेचर. ऑब्विसली टेम्परेचर कसं असणार आहे त्यांचं डिफरंट, हॉटचं जास्त कोल्डचं कमी. नेक्स्ट कंडिशन, देअर शुड बी अ मीडियम बिटवीन द टू पॉइंट्स. अ मीडियम बिटवीन द टू पॉइंट्स. ओके. देर आर टू टाइप्स, यू नो दॅट. कुठले कुठले कंडक्टर्सचे टाइप्स, गुड कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर्स. देर आर टू टाइप्स. फर्स्ट आहे गुड कंडक्टर्स. गुड कंडक्टर्स मीन्स काय, ज्याच्यातनं हीट इझिली फ्लो होते. सो त्याला काय म्हणतात, गुड कंडक्टर्स. गुड कंडक्टर्स इज डिफाईन ॲज the substances which conduct heat easily are called good conductors. Example आहे steel, silver, gold. नेक्स्ट आहे बॅड कंडक्टर्स. बॅड कंडक्टरलाच काय म्हणतात, इन्सुलेटर्स पण म्हणतात. ओके. Bad conductors or insulators is defined as the substances which do not conduct heat easily it's called as bad conductors or insulators. कोण आहे माझे एक्झाम्पल्स? काय? हां, वूड, प्लास्टिक. नेक्स्ट, हेडिंग टाका, थर्मल कंडक्टिव्हिटी. टू मार्क्सला येऊ शकता डेफिनेशन. 3 मार्क्सला आलं एक्सप्लेन द कंडक्टर्स अँड देअर टाईप्स. त्याचे टाईप्स लिहायचे आणि कंडक्शनची डेफिनेशन. ओके. नेक्स्ट हेडिंग टाका, थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके. थर्मल कंडक्टिव्हिटी of a solid is a measure of the ability of the solid to conduct heat through. हीट थ्रू करण्याची ॲबिलिटी, त्यालाच काय म्हणतात मग, थर्मल कंडक्टिव्हिटी.
heat through it. नेक्स्ट लाईनमध्ये thus good conductors काय झालं? आता जायचंय का? जा मग पटकन. नेक्स्ट thus good conductors, तो आला की मग तू जा. बरं ठीक आहे, जा बाबा जा. नेक्स्ट thus good conductors of heat have higher thermal conductivity of bad conductivity. ऑब्विसली बॅडपेक्षा गुडकडे कशी असणार आहे? हायर असणार आहे थर्मल कंडक्टिव्हिटी. Thus the good conductors of heat have a higher thermal conductivity than bad conductors. Okay. Next घ्या applications of thermal conductivity. 2 या 3 मार्क्स लिहू शकता हे. applications of thermal conductivity. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन घ्या. फर्स्ट, thick walls are used in the construction of a cold storage room. कशाचा यूज केला जातो वॉल बनवण्यासाठी? राईट. नेक्स्टमध्ये घ्या, नेक्स्ट लाईनमध्ये नेक्स्ट ॲप्लिकेशन, brick being a bad conductor of heat is used to reduce the flow of heat from surroundings to the rooms. Next application, better heat insulations is obtained by using hollow brick. Next application, street vendors keep ice block packed in sawdust to prevent them melting rapidly. Next application, the handle of cooking. फास्ट होतंय का? सांगा ना मला. नेक्स्ट ॲप्लिकेशन, the handle of cooking used together cover the body बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. म्हणजे त्याच्यावर जरी सपोज एक पॅन आहे, त्याच्यामध्ये आतला कुठला रॉड असतो? स्टीलचा, बट त्याला कवर कशाने केले असतं? प्लास्टिकने, आपल्याला चटका वगैरे बसू नये म्हणून. ओके. नेक्स्ट बस इतकेच राहू द्या, स्टॉप. नेक्स्ट हेडिंग टाका, मेकॅनिझम ऑफ thermal conduction and temperature gradient. Okay.
mechanism of thermal conductor and temperature gradient. Okay. मेकॅनिझम ऑफ थर्मल, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट घ्या. when one end of a metal rod, when one end of metal rod metal rod is heated, the heat flows by hot to cold. डायग्राम काढून घ्या. झाली डायग्राम. ऑब्वियसली टेम्परेचर ग्रॅडियंट म्हणजे काय? टेम्परेचर ग्रॅडियंट डिस्टन्स अपॉन म्हणजे T1 मायनस T2. हॉटकडून कुठे जाणार आहे? कोल्डकडे. म्हणजे टेम्परेचर कोणाचं जास्त असणार आहे? हॉटचं. म्हणून आपण इथे काय घेणार आहे? T1 मायनस T2 आणि देन त्या दोघांचा रॉडचा हॉट एंड आणि कोल्ड एंडचा डिस्टन्स म्हणजेच किती मेन्शन केला आपण? x म्हणजे त्याची लेंथ. सो याला काय म्हणतात? टेम्परेचर ग्रेडियंट. आणि कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी कोणाकोणावर डिपेंड असते? ऑब्वियसली त्याच्या एरियावर, बरोबर. त्याच्या अजून कोणाकोणावर डिपेंड असणार आहे? टेम्परेचरवर, राईट. टेम्परेचरवर, एरियावर आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणारे त्याच्या डिस्टन्सवर. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑन इज काय येईल? टेम्परेचर म्हणजे T1 मायनस T2. त्याच्यानंतर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणारे डिस्टन्सवर आणि देन डायरेक्टली अगेन असणारे एरियावर. सो डायरेक्ट इक्वेशन काय असणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शन टू A इंटू T1 मायनस T2 अपॉन x, राईट. अँड डायरेक्टली प्रपोर्शनलचं इक्वल करण्यासाठी आपण काय घेतो? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि तो इथे घेतो सपोज K अँड देन K इज कॉल काय आहे? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. फर्स्ट तुम्ही एवढंच लिहून घ्या. हां, T2 मायनस T1 चेंज इन टेम्परेचर. फर्स्ट एवढंच लिहून घ्या. टेम्परेचर ग्रॅडियंट is defined as the fall of temperature with distance between the end of the rod in the direction of flow of heat. It's called temperature gradient. Okay. So T1 काय आहे? टेम्परेचर ऑफ हॉट. T2 काय आहे? टेम्परेचर ऑफ कोल्ड. आणि x काय आहे? डिस्टन्स अँड लेंथ ऑफ रॉड. लिहून घ्या. सिग्निफिकंट पण घेऊन घ्या. फॉर्म्युला लिहिला. नेक्स्ट घ्या. T1 इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ हॉट, T2 इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ कोल्ड अँड x लेंथ ऑफ रॉड अँड डिस्टन्स ऑफ रॉड. 2 मार्क्सला येऊ शकतं हे. ओके. नेक्स्ट हेडिंग टाका. नाही अजून. नेक्स्ट हेडिंग टाका. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. Coefficient of
थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, घ्या मग त्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ अ मटेरियल, of a material is defined as the quantity of heat, that flow in 1 second, between the opposite faces of a cube of side 1 meter, Continue. The faces being kept at temperature difference, kept at a temperature difference of 1 degree Celsius or 1 Kelvin. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. द स्टेडी स्टेट जो क्रॉस सेक्शनचा रॉडचा जो क्रॉस सेक्शनचा एरिया असतो, ओके, तिथून कॉन्स्टंट सेम नाही, कॉन्स्टंट काय होत असतो, करंट फ्लो होत असतो. सो त्याला काय म्हणतात, स्टेडी स्टेट. सेपरेट डेफिनेशन लिहून देऊ का, घ्या मग नेक्स्ट लाईन. स्टेडी स्टेट इज डिफाईन ॲज, नेक्स्ट लाईनमध्ये स्टेडी स्टेट इज डिफाईन ॲज temperature of each cross section of the rod now becomes constant through not the same. This is called as steady state condition. Okay. Next line मध्ये घ्या. The quantity of heat next line मध्ये the quantity of heat Q that flows from hot phase at temperature T1 and the cold phase the temperature as T2, the temperature at T2 of a cube with side x and the area of cross section is A, capital A. It's A. Now next line मध्ये heat is directly proportional to, next line मध्ये heat is directly proportional to theoretical to the cross sectional area A of the face, next line मध्ये Q is directly proportional to the difference between
two faces. The Q is directly proportional to temperature of difference two faces in bracket T1 minus T2. In bracket T1 minus T2. Next line मध्ये the Q is directly proportional to time T. Okay, T राहिला इथे. Q is directly proportional to time T. Okay, next line मध्ये then heat Q is inversely proportional to the perpendicular distance x between hot phase and cold phase. Next line मध्ये combining the four factors. आता हे लिहून घ्या. Then Q is directly proportional to temperature difference T1 and T2. Q is inversely proportional to the perpendicular distance जो आहे तो रॉडचा लेंथ आहे ती x. Q is directly proportional to cross sectional area. Q is directly proportional to obviously time mention होईलच so T. And then चारही इक्वेशन कंबाईन केल्यावर Q is directly proportional to A T1 minus T2 T upon x. इक्वेशन वरून तुम्हाला थेरॉटिकल तर लिहिता येईल ना, जे आपण आत्ता लिहिलंय ते. 3 to 4 मार्क्सला विचारू शकताय. डिराइव एन एक्सप्रेशन फॉर थर्मल कंडक्टिव्हिटी. T1 मायनस T2 इंटू T अपॉन एक्स अँड देन के काय आहे मग कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. के इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ थर्मल conductivity. किती वाजले? नेक्स्ट हेडिंग टाका कंडक्शन रेट. ओके, नेक्स्ट कंडक्शन रेट. कंडक्शन रेट म्हणजे काय? हीट इक्वेशन डिवाइड बाय टाइम. ओके, याचं एक्सप्रेशन सेम. सो Q अपॉन टी यालाच काय म्हटलेलं आहे कंडक्शन रेट. P कंडक्शन पण म्हटलेलं. ओके, सो टी इकडे मल्टिपल इकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल. बाकीचं इक्वेशन ॲज इट इज KA T1 मायनस T2 अपॉन एक्स. याला काय म्हटलेलं आहे कंडक्शन रेट और P कंडक्शन. हेडिंग टाकलं घ्या मग त्याची डेफिनेशन. कंडक्शन रेट इज डिफाईन्ड ॲज द अमाऊंट ऑफ एनर्जी. 2 मार्क्स लिहू शकता डेफिनेशन. The amount of energy transfer per unit time through a slab of area A and thickness x the two sides of slab being temperatures at temperature T1 and T2.
T1 and T2. Okay, so घ्या मग P conductors and is equal to Q upon T is equal to Ka T1 minus T2 upon X. झालं. नेक्स्ट हेडिंग टाका थर्मल रेजिस्टन्स. झालं हे लिहून. नेक्स्ट हेडिंग टाका थर्मल रेजिस्टन्स. It is denoted by RT, thermal resistance. Okay, thermal resistance means काय? The ratio of V upon I and then V upon I म्हणजे T1 minus T2 upon P count. मग त्याचा रेशो किती आला होता आपला? P countचा रेशो किती आला होता? Ka T1 minus T2, राईट. सो जस्ट काय करायचं आहे, T1 आणि T2 इकडे घ्यायचं, राहिलं काय मग K अपॉन X. त्यालाच काय म्हटलेलं आहे? थर्मल रेजिस्टन्स. घ्या मग थर्मल रेजिस्टन्स इज डिफाईन ॲज the ratio of P conductors and T1 minus T2. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. consider the expression for conduction rate काय आलं होतं आपलं? P conduction is equal to Ka T1 minus T2 upon X. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये सो T1 minus T2 upon P is equal to काय येईल मग? X upon Ka. X upon Ka. ओके, आणि यालाच काय म्हटलेलं आहे मग? थर्मल रेजिस्टन्स. सो RT इज इक्वल टू X अपॉन Ka. X काय आहे? थिकनेस या डिस्टन्स ऑफ रॉड. A काय आहे? क्रॉस सेक्शनल एरिया. आणि K काय आहे? कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. लिहून घ्या. नेक्स्ट घ्या थर्मल रेजिस्टिव्हिटी. थर्मल रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, राईट. थर्मल कंडक्टिव्हिटी काय बघितलं आपण? थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? K, राईट. अँड देन रेसिप्रोकल ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय म्हटलेलं आहे? 1 अपॉन K. घ्या मग नेक्स्ट डेफिनेशन घ्या. द थर्मल रेजिस्टिव्हिटी इज डिफाईन ॲज the reciprocal of thermal conductivity. It's called thermal resistivity. So rho R is equal to 1 upon K. Okay.
अँड देन नेक्स्ट आहे कन्व्हेक्शन, हीट ट्रान्सफरचा नेक्स्ट टाईप. सेकंड टाईप कन्व्हेन्शन. Convection. Convection is defined as the process of heat is transmit through a substance from one point to another due to actual bodily movement of the heated particles of substance called as convection. Okay. Next घ्या, there are two types. First आहे free convection and second आहे forced convection. फ्री कन्व्हेक्शन मध्ये घ्या मग. when a hot body is contact with the air under ordinary condition like air around a firewood, the air remove heat from the body by a process called free or natural convection. ओके, त्याच्यामध्येच कंटिन्यू. land and sea bridges are formed as a result of free convection currents in air. Okay, and then force convection चं घ्या. second type force convection 2 marks ला येतं. The convection of process can be accelerate by employing a fan to create a rapid circulation of fresh air
fresh air. This is called force convection. Continue. Heat convector, air conditioner, heat radiators in IC engine, etc. operate using force convection. इट्स इन डेली लाईफमध्ये एकदम बेस्ट एक्झाम्पल देते. सपोज हॉट टी घेतला आहे, लाईक तो आपण ॲज इट इज तिथं ठेवला आहे, तो नॅचरली होऊ शकतो ना. सो नॅचरली तो कोल्ड होऊ शकतो, त्याला कन्व्हेन्शन म्हणताना आपण फॅन खाली घेतो, आपण फूक मारतो, ते झालं फोर्स कन्व्हेन्शन. एक बेसिक 2 टाईप्स आहे, जस्ट 2 मार्क्सला येऊ शकता. हां, डेफिनेशन. ओके. नेक्स्ट रॅडिएशन. नेक्स्ट पॉईंट रॅडिएशन. रायटिंग वर्क. रॅडिएशन मीन्स काय, मी त्या दिवशी सांगितलं होतं. आपण आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, ते शेकोटी वगैरे करतात जनरल, तर आपल्याला काय हीट लागते की नाही थोडीफार प्रमाणात, जस्ट त्याला काय म्हणतात रॅडिएशन. रॅडिएशनमुळे आपण काय होतो, जरी थंडी वाजत असेल तर आपली बॉडी थोडीशी हॉट होते, राईट. सो त्याला काय म्हणतात मग रॅडिएशन. रॅडिएशन इज डिफाईन ॲज Radiation is defined as the transfer of heat, energy from one place to another, via emissions of इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजे काय, जी स्ट्रेट लाईनमध्ये पास होते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी विदाउट हिटिंग the intervening medium is called radiation. The intervening medium it's called radiation. ओके, बस एवढंच आहे तुम्हाला रॅडिएशन्सचं. मग तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन 3 लिहून आणायचे त्याचे. कोणाकोणाचं, कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. कुठले पण 2 विचारू शकतात. 2 मार्क्सला येईल लिहिता नक्की. ठीक आहे. एक न्यूमेरिकल घ्या. हीट इज कंडक्टेड थ्रू, ब्रेक घ्यायचा का 2 मिनटं, 1 मिनटं. हळूहळू सांगते. हीट इज, हळूहळू सांगते. हीट इज, संपून जाईल ना मी चॅप्टर आज. हीट इज न्यूमेरिकल आहे. हीट इज कंडक्टेड, through a copper plate, at the rate of 460 calorie per second सेंटीमीटर स्क्वेअर. कोणाचं युनिट आहे हे, पीप कंडक्टर बघितलं ना आपण, Q/T. ओके. कॅलरी, कॅल्क्युलेट द टेम्परेचर ग्रॅडियंट. when the steady state, आज मी सांगितलंच नाही ना पुढे ठेवायला, तर तुम्ही ठेवणारच नाही स्वतःहून. is the steady state, when the steady state is reached.
The coefficient of thermal conductivity of copper, K copper is equal to 92 calorie per meter डिग्री सेल्सिअस. ओके, अजून काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, काय दिलेलं आहे? द हीट कंडक्टेड थ्रू अ कॉपर प्लेट ॲट द रेट ऑफ, म्हणजेच काय दिलेलं आहे? क्यू अपॉन टी. किती दिलेला आहे तो? 460. ओके, 460. आणि अजून काय सांगितलं आहे? हां, टेम्परेचर ग्रॅडियंट कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. काय मग फॉर्म्युला टेम्परेचर ग्रॅडियंटचा? Q upon AT is equal to K dt upon dx. इल सॉल्व करता Q upon AT is equal to K dt upon dx. काय चालू आहे? सो dt upon dx is equal to Q upon AT into K. 460 is equal to, एक सेकंड, 460 upon 92. कोएफिशियंट ऑफ दिलेलं आहे. हां सॉरी, काय झालं? आपल्याला Q अपॉन टी दिलेला आहे 460, राईट, अँड देन कोएफिशियंट पण दिलेला आहे 92. करा कॅल्क्युलेट. फोर 460 अपॉन 92 किती होता? फोर 460 डिवाइड बाय 92. आलं आन्सर? 460 डिवाइड बाय 92 किती होतात? आलं? राईट, 5 डिग्री सेल्सिअस. ओके, 2 या 3 मार्क्सला विचारतात हे. नेक्स्ट घ्या. काय झालं, लिहायचं होतं? नेक्स्ट, फाइंड द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन two sides of steel plate. 4 centimeter thick. 4 centimeter thick म्हणजे तो किती त्याचा डिस्टन्स? हो, काय सांगितलं मी? हां, 4 centimeter thick. when heat transmit through the plate at the rate of 400 kilocalorie per minute per square meter, जे आधीचं युनिट लिहिलं होतं तेच. ॲट स्टेडी स्टेट
at steady state. The thermal conductivity of steel, it means K, 0.026, 0.026 किलो कॅलरी पर मीटर सेकंड केल्विन. ओके, काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आता इथे? Q अपॉन 80 दिलेला आहे 400. Q अपॉन 80 इज इक्वल टू 400. डिस्टन्स ऑफ थिक त्याचा म्हणजे किती दिलेला आहे? x इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आणि देन मीटरमध्ये कन्वर्ट काय येईल? 4 इंटू 10⁻² मीटर. कुठला फॉर्म्युला येईल आता इथे? टेम्परेचर डिफरन्स T1 मायनस T2. राईट, घ्या मग. राईट, Q इज इक्वल टू KA A1 मायनस T1 मायनस T2 अपॉन x. नाउ T1 मायनस T2 इज इक्वल टू काय येईल मग? T1 मायनस, पहिले तो फॉर्म्युला लिहा हवा तर. Q इज इक्वल टू KA T1 मायनस T2 अपॉन x. T1 मायनस T2 फाइंड आउट करायचं आहे. देन सगळे शिफ्ट करा म्हणजे T1 मायनस T2 इज इक्वल टू Q अपॉन 80. Q अपॉन 80, सॉरी, Q अपॉन 80. आणि अजून काय येईल? कारण आपल्याला Q अपॉन 80 दिलेला आहे, इंटू x अपॉन T, सॉरी x अपॉन K. इथे T आहे, इथे K आहे. हे किती दिलेली आपल्याला? 400. x किती दिलेला आहे? 4 इंटू 10⁻². आणि K किती दिलेला आहे? 0.026. आला आन्सर? 10 पॉईंट समथिंग येतं आहे काहीतरी. 0 गेट कॅन्सल. सॉरी, मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे डिवाइड बाय 60 घ्यावा लागेल. डिवाइड बाय 60, कारण की टाईम दिलेला आहे ना मीटरमध्ये, तेवढं करून घ्या. किलो कॅलरी मिनिटमध्ये दिलेलं आहे आपल्याला, सेकंडमध्ये करून जस्ट डिवाइड बाय 60 करावं लागेल. का? कारण की मिनिटमध्ये दिलेलं आहे त्यांनी. टेन पॉईंट 10.25 समथिंग आन्सर येतं. हम्म, 10.20, 20.26 समथिंग, 10 पॉईंट काही चालेल, नियर अबाउट. झालं? नेक्स्ट घ्या.
the rate of flow of heat through the rate of flow of next example, the rate of flow of heat through a copper rod with temperature difference 30 डिग्री सेल्सिअस. T1 आणि T2 दिलेला नाही आहे, डायरेक्टली टेम्परेचर डिफरन्स दिलेला आहे म्हणजे डेल्टा T. 30 डिग्री सेल्सिअस इज 1500 कॅलरीज पर सेकंड. म्हणजे P कंडक्शन दिलेला आहे. डेल्टा T किती दिलेला आहे 30 अँड देन P किती सांगितलं आहे राईट. Find the thermal resistance of copper rod काय फॉर्म्युला आपण बघितला RT इज इक्वल टू थर्मल रेजिस्टन्स राईट. बट इथे आपल्याला डायरेक्टली चेंज इन टेम्परेचर दिलेलं आहे म्हणजे डेल्टा T अपॉन P. समजलं. T1 आणि T2 दिला असतं तर त्यांच्यातलं डिफरन्स घेतला असता, पण इथे डायरेक्टली टेम्परेचर दिलेलं आहे मग आपण कन्सिडर करायचा डेल्टा T. 30 अपॉन राईट किती हां ठीक आहे. देन डिवाइड करून 0.02 0.02 डिग्री सेल्सिअस सेकंड पर कॅलरी युनिट. देन लास्ट टॉपिक आहे याच्यातला न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, जे तुम्हाला 12th प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. आज जस्ट एक्सप्लेन करते, लिहून वगैरे उद्या देईल. मग न्यूटन्स कुलिंग लॉ ऑफ ते प्रॅक्टिकल कसं मी तुम्हाला सांगितलं होतं. कॅलोरीमीटर यूज केलेला आहे. ओके. कॉपरचं एक पॉट देतात ते, त्याच्यामध्ये हॉट वॉटर फिल करायचं अँड देन टेम्परेचर काउंट करायचं. म्हणजे DT अपॉन D जसं जसं टेम्परेचर काय होत जाईल कमी होत जाईल तसा टाईम पिरियड काय होत जाईल वाढत जाईल. म्हणजे रेशो कोणाचा बघायचा आपल्याला DT अपॉन DT म्हणजे स्मॉल टी टेम्परेचरचा आणि स्मॉल टी टाईमचा आणि कॅपिटल T टेम्परेचरचा. आणि यांचा डिस्टन्स म्हणजे ते डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाशी असणार आहे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू T मायनस T0. ओके. आणि देन त्याचं फक्त ग्राफिकली रिप्रेझेंट आहे. तुमचा एक स्टेट ग्राफ येतो आणि एक कर्व ग्राफ येतो. ते तुम्हाला नेक्स्ट इयरला आहेच. ठीक आहे. बघूया होते मग त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स इम्पॉर्टंट आहे बऱ्यापैकी. काय काय बघितलं आज. हीट ट्रान्सफर, लॅटंट हीट झालं होतं. हीट ट्रान्सफर मीन देर आर 3 टाईप्स. कुठले कुठले. कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रॅडिएशन. त्याच्यामध्ये रॅडिएशन तर तुम्हाला 12th आहे डीपमध्ये. आता फक्त कंडक्शन मोस्ट आहे. कन्व्हेक्शनची फक्त जस्ट डेफिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये रूम टेम्परेचर वगैरे ते इंडिकेट केलं जातं. मग कंडक्शन मीन्स काय हॉट एंड टू विदाऊट राईट. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय बघितलं थर्मल कंडक्टिव्हिटी मीन्स काय राईट. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी K राईट. त्याच्यानंतर रेजिस्टन्स थर्मल रेजिस्टन्स म्हणजे काय थर्मल रेजिस्टिव्हिटी मीन्स काय रेसिप्रोकल ऑफ कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. देन कन्व्हेक्शन मीन्स काय राईट. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण फ्री अँड फोर्स राईट.
त्याच्यानंतर कंडक्टरचे 2 टाईप्स विचारले तर लिहायचे, बॅड कंडक्टर अँड गुड कंडक्टर. बॅड कंडक्टरलाच इन्सुलेटर्स पण म्हणतात. आणि इन्सुलेटर्स हे काय करतात, लास्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स काय करतात, ॲक्सेप्ट करतात की डोनेट करतात. इन्सुलेटर्स ॲक्सेप्ट करतात आणि कंडक्टर्स काय करतात, डोनेट करतात. आणि मेन जो असतो सेमी कंडक्टर, त्याला काय म्हणतात, सेमी कंडक्टर. त्याचे सेमी कंडक्टर चॅप्टर आहेच तुम्हाला डीपमध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं, फ्री अँड फोर्स. फ्री म्हणजे काय, ज्याची नॅचरली एअर थ्रू काय होतो, तो हॉटवरून कोल्डकडे होतो. आणि फोर्स म्हणजे काय, फोर्स अप्लाय केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल फॅन लावतो किंवा फूक मारतो असं कुठलंही, सो त्याला काय म्हणतात, फोर्स. त्याच्यानंतर काय बघितलं मग, रॅडिएशन्स. राईट, रॅडिएशन्स मीन्स काय, राईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. राईट, त्याला काय म्हणतात मग, रॅडिएशन्स. आणि देन त्याचे न्यूटन्स कूलिंग लॉ काय आहे, चेंज इन टेम्परेचर पर युनिट चेंज इन टाईम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, फायनल मायनस इनिशियल. त्याचे ग्राफ आहे, एक स्ट्रेट ग्राफ आणि एक कर्व. बाकी त्याचं प्रॅक्टिकल नेक्स्ट इयरला आहे तुम्हाला, आत्ता काही नाही त्याचं फक्त.